नमस्कार. आपला विशेष बारी या चॅनलवर सर्व श्रोत्यांचं खरं तर मनापासून आभार आणि अभिनंदन. आज जगावेगळं एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे. नेहमी आपण राजकीय असतील किंवा सांस्कृतिक गोष्टींचे किंवा क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक लोकांचे आपण इंटरव्ह्यू घेत असतो, मुलाखती घेत असतो. त्यांच्या समस्या आणि त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचं काम आपला विशेष बारी हा चॅनल नेहमी करत आला आहे. आज आपल्याकडे ठाणे जिल्ह्यातील स्वराज्य रणरागिणी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुप्रियाताई याचरेकर आपल्यासोबत येत आहे. तुमचं खरंच तर मनापासून अभिनंदन. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि ताईंची ओळख एवढीच सांगण्यासारखी आहे की ताई कोणतंही मानधन न घेता आजपर्यंत ह्या ठाणे जिल्ह्यात असेल, मुंबई जिल्हा असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल, आदिवासी पाड्यांवर असेल, की त्या महिलांसाठी एक विशिष्ट अशी एक आपली ओळख तयार करून आपल्या माध्यमातून तेथील गोरगरीब महिला असतील, अनाथ मुलं असतील किंवा ज्या पाल्यांना कोणी सांभाळत नाही, त्यांचा शैक्षणिक खर्च असेल, अशा अनेक अभिनव उपक्रम ताईंच्या माध्यमातून खरं तर आजपर्यंत चालू आहेत. त्यांनी आज आपल्याला वेळ दिला, त्यासाठी मी ताईंचं खरंच कौतुक करेल. ताई, सर्वप्रथम मी तुम्हाला प्रश्न करेल की स्वराज्य रणरागिणी संस्था स्थापन करण्याची वेळ किंवा तो निर्णय तुम्ही कसा घेतला? ते कसं असतं माहितीये, त्यावेळेला माझी परिस्थिती बिकट होती. कोविड होता आणि त्या दरम्यान माझे वडील खूप आजारी होते. वडील आणि आईचं आणि मुलाचं जसं नातं असतं तसंच मुलीचं आणि वडिलांचं नातं असतं. माझे वडील अचानक आम्हाला सोडून गेले. त्यावेळेला मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. एक तर डिप्रेशनमध्ये जाऊन स्वतःला काहीतरी इजा पोचवण्यापेक्षा त्यावेळेला असा विचार केला की त्याच्यातून उभारी घ्यावी, आपण उभं राहावं. आणि जे वडिलांना आवडत होतं समाजकार्य, माझ्या वडिलांना पण समाजकार्य खूप आवडायचं, तर त्यांचं जे स्वप्न होतं ते कुठेतरी आपण पुढे आणावं आणि त्या डिप्रेशनमधनं पूर्णपणे बाहेर निघून मी एक अस्तित्व नावाचा ग्रुप तयार केला महिलांचा. कोविडमध्ये त्याची खूप गरज होती, कारण सगळीकडे उद्योगधंदे बंद होते, व्यवसाय बंद होते. त्यावेळेला त्या 10-12 जणींना सोबत घेऊन आम्ही अंतर्गत व्यवहार तयार म्हणजे निर्माण केले. त्यावेळेला कोणी पापड किंवा मसाला किंवा गाऊन विकत होते, कोणी कपड्याचे व्यवसाय करत होते. असे एक प्रकारचे ते व्यवसाय चालू करून प्रत्येकीला काही ना काही त्याच्यातून थोडंफार पैसा मिळेल की भाजीचा तरी खर्च तिचा सुटेल, हा उपक्रम मी चालू केला हळूहळू. आणि मग 10च्या 15, 15च्या 20, 100, आता 500 महिला आपल्या संस्थेमध्ये हे संस्थे जाळं विस्तर. ताई, पण एक प्रश्न नेहमी आता महाराष्ट्रामध्ये माय लेकीचं म्हणजे जसं नातं असतं तसं बाप लेकीचं नातं हे फार वेगळं असतं. बापावर भरभरून प्रेम करणारी असते ती तिची मुलगी असते. खरं तर तुम्ही त्यातनं एक धाडसी निर्णय घेतला. पण ताई, असं का वाटलं नाही की समाजकारण करायला संस्थेच्या माध्यमातून एक विभक्त राहूनच काम करायचं? कधी राजकारणाकडे वळण्याचा का कल नाही राहिला तुमचा? किंवा राजकीय क्षेत्रातनं समाजकारण होऊ शकतं असा का मनामध्ये प्रश्न आला नाही तुमचा? नाही, मी कुठल्याही क्षेत्राला असं कमी जास्त समजत नाही. खरं म्हणजे राजकारण करणं हा माझा प्रांत नाही. त्याच्यासाठी एक वेगळे ध्येय लागतात, वेगळे उद्देश लागतात आणि माझे पूर्णपणे उद्देश जे आहेत, माझी स्वप्न जी आहेत ती पूर्णपणे वेगळी आहेत. मला फक्त समाधान अपेक्षित आहे, त्याच्यातून आनंद अपेक्षित आहे. म्हणजे आपण जे काम करतोय तर त्याच्यातून फक्त समाधान मिळावं हे इतकंच मत आहे. कुठेही आपल्याला प्रसिद्धीचा अभ्यास नव्हता किंवा कुठेही मला निवडणुकीला उभं राहून स्वतःला ऑफर आल्या त्याच्या समोरून, पण मी खरंच त्यांच्या म्हणजे त्यांनी केलं, मी त्यांची खरंच धन्यवाद मानते की त्यांनी त्या लाईक मला समजलं. पण मला ग्राउंड लेवलला राहून काम करायचं, मला लोकांच्या हृदयामध्ये जागा निर्माण करायची आहे माझी. त्याच्यामुळे या प्रसिद्धीचा अभ्यास बऱ्याचदा असं होतं ताई की राजकारण एक असं माध्यम असतं की जे समाजकारणापर्यंत थेट पोचतं आणि तुम्ही संस्था चालवतात, अनेक कामं करतात, परंतु ह्याला कुठेतरी एक पाठबळ पाहिजे असतं. ते पाठबळ तुम्हाला स्वतःला तयार करायचं असतं. मग त्यावेळेस असं कधी प्रश्न मनात येत नाही का, मग आपण राजकीय भूमिका तर आपली नाहीये, परंतु राजकारणाच्या माध्यमातून आपल्या संस्थेला काही मदत करून किंवा ते संस्था अधिक काळ त्याच्यामध्ये म्हणजे शेवटी संस्था चालवणं म्हणजे आर्थिक भागीदारी येते आणि शेवटी तुम्ही किती आपल्या मनापासून जेवढं आपलं योगदान देत असतात, परंतु जे काही मोठ्या अशा योजना असतात त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो, असं मनामध्ये कधी आलं नाही का? नाही, होतं असं कधी कधी. कारण कसं असतं, आपल्याकडे जिद्द असते, आपल्याकडे हुशारी असते, आपल्याकडे सगळे असतात, स्वप्न पूर्ण करण्याची ताकद पूर्णपणे असते आपल्याकडे, पण त्याला आर्थिक पाठबळ हे तेवढंच महत्त्वाचं असतं. हे आड आलेलं आहे, मला प्रत्येक वेळा आलेलं आहे. पण त्यावेळेला मग आपण आपल्या मर्यादा ठरवून मी कार्यक्रम तसे घेतले. त्याचप्रमाणे इथे मी जिथे राहते
तिथे असे जे पक्षीय लोक आहेत माझे, ते सगळ्यांशी संबंध चांगले असल्यामुळे कुठल्याही एका पक्षाचा ठपका मला माझ्या संस्थेच्या याच्यावर लावून नव्हता घ्यायचा. कारण सगळे मित्र परिवार आहेत ते, त्याच्यामुळे कधी मदत जरी लागली तरी ते स्वतःहून पुढे येतात, सहकार्य करतात आणि खरंच कौतुक त्याला आहे त्या जोडून एक गोष्टीचं. प्रश्न असेल की कोविड काळामध्ये अनेक बघितलं की तो काळ अगदी भयान होता. भगवंत करो कोणाच्या आयुष्यात तो पुन्हा कधीच येऊ नये, जेवढे आपले तरुण श्रोते आहेत सगळ्यांनाच सांगेल. परंतु त्या काळामध्ये अनेक लोकांनी, कोणी आपले वडील गमावले, कोणी आपली आई गमावली. अशा सर्व महिलांसाठी तुम्ही एक अभिनव असा उपक्रम केला की त्यांच्या आर्थिक ज्या गोष्टी असतील किंवा त्यांच्या शैक्षणिक गोष्टी असतील त्याच्यासाठी तुम्ही पुढे सरसवलात आणि ज्यांच्या वडील गेलेत अशा ज्या अपत्य असतील त्यांचे शैक्षणिक सर्व खर्च आपण चालवतात. हा मी म्हणजे पहिल्यांदा ऐकलेली भूमिका असेल की असं कोणी केलं नसावं, जे पहिल्यांदा सुप्त उपक्रम आपण केला. ही विचार का आला आणि हे करण्याची वेळ तुम्ही म्हणजे हे तुम्हीच का केलं किंवा तुम्हाला हे का वाटलं की मी हे केलं पाहिजे? ही माणुसकी शेवटी असते प्रत्येकामध्ये, परंतु ती एखादा माणूस एकदा देतो एकदा आणि शांत होतो. पण तुम्हाला हे कसं काय वाटलं की आपण हे इथपर्यंत करावं? कारण की एखादी व्यक्ती असेल तर त्याचं आम्ही समजू शकतो, अशा अनेक लोकांना तुम्ही सहकार्य करतात. ही एवढं बळ आणि एवढं सर्व करण्याची एक हिंमत असते शेवटी. म्हणजे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न कसा आला? मुख्य म्हणजे माझं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांचे विचार घेऊनच पुढे यायचं असं पहिल्यापासूनच हे मनामध्ये ठरवलं होतं. आणि आपलं जे आयुष्य आहे ते एकदाच मिळालेलं आहे, ते कुठेतरी सार्थकी लावूनच या जगातून जायचं आहे, कारण त्या आयुष्याचा दुसरा काही अर्थ नाही असं मला वाटतं. तर मग अशा लोकांना की खरंच जिथे गरज आहे तिथे आपण जर मदत केली तर खरंच ते माझं आयुष्य कुठेतरी सार्थकी लागेल. आणि माझ्याबरोबरच हे टीमवर्क आहे, हे माझं एकटीचं काम नाहीये. स्वराज्य रणरागिणी संस्थेमधली प्रत्येक रणरागिणी त्याच्यासाठी पूर्ण फुलाची पाकळी आपली स्वतःची देत आहे आणि त्याच्यामुळेच हे कार्य आपण पुढे पार पाडत आहोत. ताई, एक प्रश्न मी नेहमी लहानपणापासून एक म्हण ऐकली, एका यशस्वी पुरुषामागे एका घरातल्या एका स्त्रीचं एक योगदान असतं. पण मी थोडंसं उलटं करतो, एक चांगल्या यशस्वी समाजसेविका च्या पाठीमागे त्यांच्या नवऱ्याचं एवढे एकदम भक्कम पाठबळ असतं. तर ते सर नेहमी तुम्हाला मी प्रत्येक वेळेस बघितलं की प्रत्येक वेळेस सर तुमच्यासाठी म्हणजे आम्हालाही माहित नव्हतं, ते ग्राउंडला असायचे, तुम्ही वरती असायचे, आम्ही ओळखलं नव्हतं. पहिल्यांदा जेव्हा ओळख झाली तेव्हा हे सगळ्या गोष्टी कळाल्या. तर हे संपूर्ण सहकार्य तुमच्या मिस्टरांचं तुम्हाला इतक्या छान पद्धतीने असतं ताई. तर ह्या मागचा एक थोडासा भावनिक प्रश्न आहे, सॉरी. पण हे शेवटी एक वेगळी ताकद असते, कारण कुटुंब जेव्हा सोबत असेल तेव्हा ताकद वेगळी मिळते. तर हे कसं काही शक्य आहे? तुमचा हा प्रश्न मला खूप आवडला, कारण हा खूप माझ्या जवळचा आणि माझ्या मनातला प्रश्न आहे तो, की तुम्ही मला इथे विचारला आणि मला त्याचं उत्तर द्यायला नक्की आवडेल. मी आज जे काही करते आणि जे काही तुम्हाला जे काही वाटतं की ताई आज काहीतरी करते, तर त्याच्यातला 100% वाटा हा माझे मिस्टर, माझे पती संदीप आचरेकरांचा आहे. त्यांनी नेहमी माझ्या पाठीशी उभे राहून काय चांगलं आहे, काय वाईट आहे, तुला काय करायला हवं आहे, तुला कशात समाधान मिळणार आहे, किंवा तू ही गोष्ट करू नको, इथे ही गोष्ट कर. त्याच म्हणजे एक मार्गदर्शन कसं असतं, मार्गदर्शक कसा असतो. तर माझ्या मिस्टरांकडनं मला खूप मार्गदर्शन मिळालंय. म्हणून जे काय आहे त्यांच्यामुळे, माझ्या आईमुळे, माझ्या घरातल्यांमुळे. ते अनेक प्रश्न आहे तुम्हाला की मी असं ऐकलं होतं की आपण बरेचसे अशा एक मुलं आहेत, ज्या अनाथ मुलं आहेत, ज्यांच्याकडे आई बापाचं छत्र नाही आहे, अशा मुलांना तुम्ही सांभाळताय. एवढं सर्व हा व्याप आहे किंवा हे संपूर्ण ताकद आहे. सिंधुताई सपकाळांबद्दल ऐकलं. सिंधुताई सपकाळांचं जे संपूर्ण जीवनचरित्र बघितल्यानंतर त्यांचे धडे इतर राष्ट्रांमध्ये आहेत. तशाच आज तुम्ही ते उपक्रम पुढे राबवत आहेत, कारण की अनाथांची माय होणं ही फार मोठी गोष्ट असते. तर ह्या सर्वातनं हे अनाथ मुलांनाही तुम्ही सांभाळताय. मी त्यांना अनाथ म्हणणार नाही, पण आता ते तुमच्या आश्रित आहात त्याच्यामुळे अनाथ म्हणणं योग्य नाही. पण ह्या सर्वांना तुम्ही इतकं छान पद्धतीने सांभाळतात. तर हे ममत्व कसं तुमच्या मनामध्ये आलं? स्त्री म्हटलं की तिचं दुसरं रूप महत्वाचं असतं. आणि जशी आपली मुलं आहेत तशी ती मुलं आहेत. आज त्यांच्या डोक्यावर कोणाचंही छत्र नाहीये, तर कोणीतरी तर हवं त्यांना पुढे हात घेऊन पुढे नेणारं, त्यांचा पुढे जाऊन त्यांची प्रगती करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी एक आधारवड हवा आहे. तर आपण का नाही करायचं? म्हणजे आपण दुसऱ्यांना सांगायचं की असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, पण सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीचं, असं माझं ठाम मत आहे. तर एक मी पाऊल उचललं, तसंच माझ्याबरोबर माझ्या रणरागिणींनी उचललं
आणि आम्ही सगळ्या मिळून ह्या गोष्टीसाठी आता प्रयत्न करतोय आणि छान यश मिळालंय त्याच्यात आणि मुलांना तो जो आधार मिळतोय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे त्याच्यात आमचं खरं समाधान आहे. आणि एक तरी प्रश्न आहे की माँसाहेब जिजाऊ यांची अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरा करताना आम्ही बघतो. परंतु माँसाहेब जिजाऊ स्वराज्य रणरागिणी म्हणून तुम्ही संस्थापक अध्यक्ष आहात. माँसाहेब जिजाऊंच्या पुण्यतिथीच्या दिवशी किंवा जयंतीच्या दिवशी आपण महिलांचे विविध उपक्रम घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही साजरी करतात, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतात, पण माँसाहेब जिजाऊंची जयंती साजरी करणार इकडे जर असेल कल्याणमध्ये तर आपण स्वतः आहात. तर त्यावेळी जे सांस्कृतिक आता महिलांचं सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही महिला क्रिकेट म्हणजे खेळाचं आयोजन केलं होतं. तर हे संपूर्ण आरस कशी आखता आणि हे संपूर्ण कसं तुम्ही महिलांना आधार देण्याचं काम करता? स्वराज्य रणरागिणी संस्था हे एक महिलांचं मुक्त व्यासपीठ आहे. त्याच्यात एकच ध्येय की प्रत्येक महिलेची जी सुप्त इच्छा असते चांगली ती त्या व्यासपीठावर मला पूर्ण करता यावी आणि त्यांना तो आनंद देता यावा. त्या चार चौकटीच्या बाहेर जाऊन तिने काहीतरी करावं, स्वतःसाठी जगावं, घर सांभाळून आपला संसार सांभाळून. हे महत्वाचं आहे की संसार सांभाळून. तर जिजाऊंचं तुम्ही म्हणालात माँसाहेब जिजाऊ ही एक खंत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण नेहमीच असतं, हृदयात आहेत ते, पण त्यांना ज्यांनी घडवलं माँसाहेब जिजाऊ तर त्यांची जयंती ही मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला हवी असं खरंच मला वाटतं. आणि तो एक प्रयत्न आपण जिथे राहतोय तिथून मी एक सुरुवात केलेली आहे. कदाचित पुढे जाऊन अजून ते होईल, मोठ्या प्रमाणात होईल अशी माझी अपेक्षा आहे सगळ्यांकडून. काही महिलांकरता अनेक तुम्ही व्यासपीठं तयार केली. माझा एक प्रश्न असेल की मला बऱ्याच श्रोते विचारत असतात, अनेक लोकांच्या जेव्हा मुलाखती घेतो त्यावेळेस महिलांसाठी तुम्ही शैक्षणिक सर्व गोष्टी करता, परंतु काही अशाही मुली आहेत ज्या गुणवत्ता आहेत परंतु आर्थिक परिस्थितीमुळे तिथपर्यंत ते पोचू शकत नाही. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा ग्रॅज्युएट झालेल्या मुलांसाठी MPSC UPSCचे एक प्लॅटफॉर्म असतात, ज्या तशी कधी तुमच्याकडनं तयार करण्याचे तुमचं काही मानस आहे? नक्कीच आहे, पण तुम्ही म्हणतात ना आर्थिक पाठबळ हे खूप महत्त्वाचं असतं. आता आमचं जे काही हे आहे की एक ध्येय ठेवलं की 10वी पर्यंत त्या मुलींना शिकवायचे ज्या निराधार आहेत, त्यांचे वडील नाही आहेत, पण त्याच जर मुली उद्या जाऊन त्यांना जर काय आयुष्यामध्ये अजून काहीतरी करायचं असेल तर नक्कीच त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न पुरेपूर करण्याचा प्रयत्न मी करेन. माझ्याने कमी पडले तर मी अशीच कुठून तरी मदत घेईन की जेणेकरून त्या मुलीला पुढे जाता येईल, कोणाला डॉक्टर बनता येईल, कोणाला इंजिनियर बनता येईल. जेणेकरून असं एक व्यासपीठ जर तयार झालं कल्याण शहरामध्ये तुम्ही राहतात तर तुमच्यासाठीच मी म्हणणार नाही, परंतु तमाम अशा ज्या मुली असतील ज्या UPSC MPSCच्या माध्यमातून जर उद्या मोठ्या अधिकारी झाल्या तर त्या आपल्यासाठी महाराष्ट्राचं वैभव असेल. आणि यासाठी कधी तुम्ही व्यासपीठ तयार कराल अशी एक अपेक्षा मी तुमच्याकडे व्यक्त करेल. व्यासपीठ म्हणजे याला सुरुवात झाली आहे, आपण त्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी. फक्त ते काय स्वराज्य रणरागिणीतून सुरुवात नाही झाली आहे, पण बाहेरून मी तशी मदत करून किंवा मदत घेऊन त्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. कालांतराने आपल्या संस्थेतून पण ती गोष्ट पुढे आली. त्या काळामध्ये महिला उद्योजकांचा एक तुम्ही म्हणजे एक मोठासा फंक्शन घेतलं होतं. महिला उद्योजकांच्या माध्यमातून तुम्ही त्यांचे फॅशन डिझाईनचे बरंचसं असं खूप मोठं फंक्शन झालं होतं, त्याचं नाव मी विसरलो नाही, परंतु मुक्तांगण म्हणून झालं. अगदी बरोबर. तर ते खूप मोठा आवडहवी असं तुम्ही कार्यक्रम तिकडे सोहळा केला. परंतु त्या महिला उद्योजकांना येत्या काळामध्ये आता उद्योगधंद्यामध्ये खूप सारं नवीन स्थानिक उद्योग आता तयार झाले, तर त्यामध्ये भविष्यामध्ये स्वराज्य रणरागिणीच्या माध्यमातून अनेक महिला उद्योजिका मोठ्या प्रमाणात दिसतील. नक्कीच. आताच खूप म्हणजे 2 व 3 वर्षापूर्वीची परिस्थिती खूप वेगळी होती. प्रत्येक महिला घरात होती, पण आता संस्थेमध्ये प्रत्येक महिला काही ना काही करते. मुळात ते कसं आहे की कोविड नंतर बऱ्याच असे महिला आहेत की ज्यांनी घरात बसून अनेक उद्योगधंदे असे सुरू केले, छोट्या हस्तकला असतील, आणि याच्यानंतर त्यांना कळालं की आपल्याला उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे. आणि यापूर्वी होतं पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं, जे कोविडच्या काळामध्ये वाढलं. तर त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही येत्या काळामध्ये एक चांगल्या मोठ्या महिला उद्योजिका तयार कराल आणि महिलांना रोजगार मोठ्या प्रमाणात मिळेल अशी अपेक्षा मी करेन. नक्कीच. कारण आता सुरुवात आहे, आपल्या अंतर्गतच व्यवहार चालू आहे. संस्थेमध्येच केक म्हणजे मॉन्जिनिसचा जसा केक आहे त्याच याचा केक आपल्या संस्थेतल्या लेडीज बनवतात. अंतर्गत व्यवहार चालू आहे त्यांचा.
शिवणकाम चालू आहे, टेलरिंगच्या महिला आहेत, वेगळा गट आहे प्रत्येक महिलांचा, पार्लरचा 50 ते 51 जणींचा गट आहे. अरे वा. म्हणजे असे गट आहेत, ग्रुप आहेत का अंतर्गत व्यवहार चालवतात, त्यांना बाहेर काम दिलं जात नाही. संस्थेतल्याच महिलांना तो रोजगार मिळतोय. शेवटी एक प्रश्न विचार आहे, येत्या काळामध्ये स्वराज्य रणरागिणी जशी आज ठाणे जिल्ह्यात आहे, मुंबईमध्ये आहे किंवा ग्रामीण भागामध्ये आहे, येत्या काळामध्ये महाराष्ट्रभर बघायला मिळावी अशी आमची अपेक्षा असेल. आणि दुसरी त्याला जोडून एक प्रश्न असेल ताई, की स्वराज्य रणरागिणीच्या माध्यमातून येत्या काळामध्ये वेगळं असे महिलांसाठी चांगले व्यासपीठ तुमच्या माध्यमातून, तुमच्या विचारात कोणते व्यासपीठ आहेत ते आज आमच्या श्रोत्यांना कळावं आपल्या माध्यमातून. व्यासपीठ म्हणजे महिलांच्या ज्या तुम्हाला म्हटलं ना, जे महिलांची स्वप्न आहेत. म्हणजे पहिलं तुम्हाला मी थोडक्यात सांगेन की एका 63 वर्षाच्या महिलेने मला सांगितलं का मला कधीतरी रॅम्प वॉक करायचा. तर तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2022 मध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात फॅशन शो केला. आणि 63 वर्षाच्या आजीने, म्हणजे 20 वर्षाच्या मुलीपासून 63 वर्षाच्या आजीने त्या स्टेजवर रॅम्प वॉक केला होता. सर्वात मोठा फॅशन शो इथे टिटवाळ्यात आपला तो झाला. त्याच्यानंतर असेच कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर म्हणा, सगळ्याच प्रकारचे कार्यक्रम, सामाजिक, शैक्षणिक, सगळ्याच पद्धतीचे कार्यक्रम झालेले आहेत. फक्त मला इथे महिलांसाठी एखादा कारखाना तयार करण्याची खूप इच्छा आहे की त्या येऊन तिथे रोजगार त्यांना मिळावा, एकत्र येऊन त्यांनी काम करावं आणि त्यांच्या हातामध्ये त्यांचे हक्काचे पैसे मिळावे. आता कसं घरगुती काम दिलं जातं, पण त्याच्यामुळे ना महिलांच्या शारीरिकतेवर खूप परिणाम होतात आणि पैसे पण खूप कमी येतात. तर तशी जर मला संधी मिळाली की गृहउद्योगासाठी अशी एखादी जागा की जिथे मला काहीतरी कारखाना तयार करून एकत्र त्या महिलांना तिथे आणता येईल, तर तो विचार माझा पुढच्या भविष्यासाठी आहे आणि हे करायचंय. आणि तसंच तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपण अशा महिलांचे प्रश्न पोलीस स्टेशनला जाऊन रोज दिवसाआड इतक्या महिला, शोषित महिला आपल्याकडे येतात की त्यांचे प्रश्न सोडवले जातात. अलिबाग पासून, ठाण्यापासून, बदलापूर पासून केसेस येतात आपल्याकडे आणि मुलींचे पण येतात, रेप केस पासून सगळ्या प्रकारचे केसेस येतात की ते आपण आतापर्यंत सोडवलेले आहेत. आणि छान पद्धतीने टिटवाळा पोलीस स्टेशनने पण मला सहकार्य केलेलं आहे. कांबळे मॅडमनी सहकार्य केलेलं आहे, ठाकूर सर होते आपले, त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि महिलांना तो न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न आपल्या इथून झालेला आहे. नक्कीच ताई, आपल्या भावी वाटचालीसाठी आपल्या विशेष बारी या चॅनलच्या वतीने पण मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि येत्या काळामध्ये स्वराज्य रणरागिणी या शोषित महिला असतील, सर्व समाजातील तळागाळातील सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम करतील आणि प्रत्येक वेळेस आपण त्यांच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडनं मंगलमय शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो. आणि ताई, आपले पुन्हा एकदा धन्यवाद, आपण वेळात वेळ देऊन आम्हाला आज वेळ दिला त्यासाठी आपल्या विशेष बारी या चॅनलच्या माध्यमातून मी आपला अभिनंदन करतो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विशेष बारी या चॅनलसाठी एक सबस्क्राईब आणि एक लाईक करून भरभरून आशीर्वाद द्या. धन्यवाद.